निखळ आनंद घेण्यासाठी खूप जास्त पैसे लागतात असं अजिबात नाही का, ते पुढे पहा. हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि छान अशी सकाळ झालेली आहे. आमचं सगळ्यांचं आवरलं आहे. अजून थोड्या जणी यायला लागले पाठीमागे आहेत. आम्ही तिघी पुढे आलो आहे आणि आत्ता जायचं आहे आम्हाला पंढरपूरला. तर आता चहा वगैरे घ्यायचं आणि त्यानंतर पंढरपूरसाठी निघणार. अजून अक्कलकोटमध्ये आम्हाला प्रसाद वगैरे घ्यायचा आहे. ते सगळं घेणार. चला स्टे ट्यून, सगळेजण व्हिडिओ बघत राहा आणि छान छान असा व्हिडिओ बघा. सकाळचे 5:30 वाजलेत आणि गर्दी सकाळची. काल रात्री आल्यानंतर आम्ही स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन तर घेतलंच, पण आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि सकाळ होत आलेली आहे. आत्ता सुद्धा आम्ही दर्शन घेणार आहोत आणि ही गर्दी बघू शकताय. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत म्हणजे पहाटेचे, आणि खूप सगळी गर्दी आणि भरपूर असं इथं नाश्ता, चहा हे सगळे ऑप्शन खूप जास्त आहेत, म्हणजे विश्वासच बसत नव्हता. आता टी टाइम आहे. आम्ही चहा घेणार आहे सकाळी आणि मग पुढे जायचं. चहा घेतला आणि पटकन आम्ही दर्शन करून आलो. तोपर्यंत आमची 6ची बस होती. काल ज्या बसने आम्ही आलेलो तीच बस रिटर्न पुन्हा सांगलीला जाणार होती, तर त्या बसनीच आम्ही पंढरपूर पर्यंत जाणार होतो आणि आम्ही बसमध्ये बसून प्रवास केला. त्यानंतर सोलापूरमध्ये आम्हाला कंडक्टर दादांनी हा नाश्ता सेंटर दाखवला. तिथं आम्ही नाश्ता सुद्धा केला आणि आता माझ्या मैत्रिणी खूप सगळं काही बोलणार आहेत उत्स्फूर्तपणे व्हिडिओमध्ये, बरं का. ह्या दोघी मायलेकी आहेत. ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे आणि ही माझी बेस्ट फ्रेंड. ह्या सगळ्यात माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत आणि आम्ही सगळ्याजणी ना खास करून बसचा प्रवास करून आम्हाला अक्कलकोटला दर्शनाला जायचं होतं आणि छान अशी आम्ही ती एन्जॉय पण केली. छान देवदर्शन झालं. आता आमचा परतीचा प्रवास चालू आहे, तर ही मैत्रीण तिचं काहीतरी मनोगत बोलणार आहे. खूप छान, आम्ही खूप एन्जॉय केला आहे बसचा प्रवास केल्यामुळे. हां, आणि दर्शन वगैरे छान हो, झालं. दर्शन खूप छान झालं. कालच्यापेक्षा आज सुद्धा सगळी लोक आमच्याकडे बघायला गेले, तरी पण मी छान असा व्हिडिओ करायचा प्रयत्न केला आहे. सगळ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त आम्ही ट्रिप केली. जर कुणाला जायचं असेल सांगलीमधलं तर सकाळी पण आहे. आम्ही दुपारी 1च्या बसनं निघालेलो. तर अक्कलकोटमध्ये आम्ही पोहोचलो. त्यानंतर दर्शन वगैरे झालं. राहायची वगैरे व्यवस्था पण चांगली झाली आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे आणि छान एन्जॉय केली. चालू करणार बोल ना. श्री स्वामी समर्थ. चलो बाय. सध्या रस्त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीनं झालंय, त्यामुळं आमचा हा प्रवास एकदम मस्त, सुखकर आणि कोणताही अडथळा न येता पार पडलेला आहे. आमचा लालपरीचा प्रवास खूप छान झाला आणि जे कंडक्टर दादा होते त्यांनी पण आम्हाला खूप छान सहकार्य केलं. वेळोवेळी आम्हाला कुठं उतरायचं, कुठं छान नाश्ता मिळेल, कुठं चहा मिळेल आणि बस कितीला थांबणार आहे, कितीला सुटणार आहे. सकाळी आम्ही काल याच बसने गेलेलो आणि रिटर्नसुद्धा या बसने चालले. तर म्हणजे सगळे लोक ना अशी महाराष्ट्र परिवहन महामंडळानं जाण्याबद्दल ना काही म्हणजे महिलांची ना असते, तर असं काही नाही. आपण जर व्यवस्थित नियोजनाने गेलो तर अशी ट्रिप खूप छान पद्धतीने आपण ऑर्गनाईज करू शकतो. तुम्ही निश्चित आपण करू शकतो. हां, निश्चित आपण करू शकतो. फक्त 7-8 जणींचा ग्रुप असावा आणि एकमेकींना आपण कोऑर्डिनेट करून सुद्धा अशा प्रकारची ट्रिप करू शकतो. हा आमचा पहिला असा लांब पल्ल्याचा प्रवास होता आणि खरंच खूप छान झाला. मस्त. चला सगळ्यांना बाय बाय. तुम्हाला पण असा प्रवास करायचा असेल तर नक्कीच करू शकता. दिसतंय का बघ? खूप छान प्रवास झालेला आहे आमचा.
ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय. गाणी आम्ही फर्स्ट टाइम एवढा लांबचा प्रवास अक्कलकोटचा केलेला आहे. अचानक ठरलेली ही ट्रिप होती आणि दर्शन एवढं सुंदर झालेलं आहे त्यामुळे मन अगदी प्रसन्न. दोघीचा विचार करून अचानक म्हणू नको. हात काढ ग, हात काढ. काय मनाची स्टार्ट झालं. आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ पाहत जर तुम्ही शेवटपर्यंत बघत आला असाल तर तुमच्या लक्षात आलं असेलच की वयाची कोणतीही मर्यादा आपल्याला निखळ आनंद घ्यायचा असेल तर लागू होत नाही. आनंदी राहायचं असेल तर आपण अगदी AC कारमधून असू दे किंवा AC रेल्वेमधून असू दे किंवा AC बसमधून असू दे किंवा लालपरीनं असू दे, आपण कोणत्याही प्रकारचा प्रवास करत जर आपल्याला आनंद घेता येत असेल तर ना, अगदी आम्ही असा जसा प्रवास केलाय ना आजचा, तर तशा प्रवासामध्ये सुद्धा निखळ आनंद घेता येतो. आणि या ट्रिपचा किंवा या देवदर्शनाच्या ट्रिपचा आम्ही पुरेपूर आनंद घेतला. आणि तुम्हाला सुद्धा जर अशा पद्धतीचा तुमचा ग्रुप असेल मैत्रिणींचा तर तुम्ही सुद्धा नक्कीच अशा प्रकारे एन्जॉय करू शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि माझ्या मैत्रिणींना खूप साध्या सिंपल आहेत सगळ्याजणीच आम्ही, पण माझ्या व्हिडिओमध्ये आजच्या त्या खूप म्हणजे अशा उत्सुकतेनं बोललेल्या आहेत, मनापासून बोललेल्या आहेत. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही खूप आनंद एन्जॉय केला आहे बरं का.